काय अडचणी यायच्या? अडचणी बऱ्याच यायच्या. मग कधी गाडी फेल होईल. एकदा तर रस्त्यामध्ये व्हॅन जळाली माझी त्या पिरियडला, म्हणजे दूध घेऊन येत असताना दुधासोबतच पूर्ण गाडी जळाली. त्याच्यानंतर 8-10 दिवसाला काही ना काहीतरी असं मोठा उद्योग व्हायचा, नकळत व्हायचा. पण सगळीकडे दुर्लक्ष करायचं, कारण की मला नक्की प्रॉब्लेम कशामुळे होतोय हे कधीच कळालं नाही. म्हणजे तुम्ही मार्ग काढत जायचे? हा, मार्ग काढत जायचो, पर्याय नव्हता. दूध धंदा व्यवसाय असा आहे की थांबून चालणार नव्हतं. रोजच्या रुटीनचा धंदा आहे, तो करावाच लागणार होता. मग तुमच्या घरामध्ये व्यक्ती जरी गेला किंवा एखादं कोणी आजारी पडलं तरी तिकडं लक्ष न देता धंद्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असायचं. ह्या पद्धतीनं मी सुरुवात केली आणि मी चालत राहिलो. बरं, मग ह्या गोष्टींची सुरुवात कशी झाली, किंवा तुम्हाला काय असं काय इंडिकेशन भेटले की तुम्हाला माहीत पडले की आता काहीतरी वेगळेच प्रॉब्लेम आहेत म्हणून? काय झालं, सगळं सुरळीत म्हणजे चालण्यासाठी जे काही प्रयत्न असायचे ते आम्ही देवापुढं मांडायचो. प्रॉब्लेम येतात आहेत, सगळ्या गोष्टी सांगतोय आम्ही देवाला की बाबा एवढे कष्ट करून रात्रीचा दिवस करतोय आम्ही, रात्री 2-2 वाजता उठून आम्ही काम करतोय, आणि तरीसुद्धा आमच्या मार्गी हे का मांडून ठेवलेलं आहे. असं सगळ्या गोष्टी आम्ही देवाशी शेअर करायचो. दुसरं कोणी नव्हतं, आम्हाला माध्यमच नव्हतं. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे माझी प्रामाणिक भावना अशी होती की हे अमृत आहे. दूध व्यवसाय हा अमृताचा व्यवसाय आहे, आणि 80% लोक हे फक्त आपल्या मुलांसाठी दूध घेतात. नाही तर आता मोठी लोक काय चहाशिवाय म्हणजे दुधाचं काही एवढं महत्त्व नाही आहे त्यांच्यासाठी. पण आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना दूध मिळावं, चांगलं दूध मिळावं, ह्या हिशोबानंच ते दूध घेतलं जातं. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला व्यवसाय करायचा आहे, सरळ मार्गाने व्यवसाय करायचा आहे, चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करायचा, अशा हिशोबानं मी सुरुवात केली. पण आपण एवढं चांगलं करत असताना सुद्धा आपल्या वाट्याला असं का? तर वाट्याला असं का म्हणजे काय की कधी कॅनच ढासळून जाईल, नकळत कॅन ढासळून जाईल. पूर्ण 40-40 लिटरचं कॅन पालथं होणं काही कारण नसताना. त्याच्यानंतर हळूहळू दूध तापवायला ठेवलं, व्यवस्थित आपण हलवतोय दूध, तरीसुद्धा 40 लिटर दूध जे कढईतलं दूध आहे ते लागणं, फाटायचं, करपायचं दूध. त्याच्यानंतर दही लावायला गेलं, रोजच्या रुटीनला आपण दही लावतोय, काहीच बदल नाही त्याच्यामध्ये. प्रमाण सगळं व्यवस्थित, सगळं दूध तापवण्याचं प्रमाण, त्याच्यानंतर त्या कमी डिग्रीला लावून म्हणजे दही लावण्याचं प्रमाण, विरजन ठेवण्याचं प्रमाण सगळं सारखं असतानासुद्धा माझं दही हे म्हणजे अमावस्या पौर्णिमेच्या आधी 2 दिवस आणि नंतर दिवस, असे 4 दिवस हे रुटीनचे ठरलेलेच असं की ते दही खराबच व्हायचं, फसफसायचं दूध. क्वांटिटी किती असते त्याची? एका परातीत साधारण एक 10 लिटर एक दूध बसायचं, म्हणजे साधारण एक 70 ते 80 लिटर मी लिटरचं दही लावायचं. तर तेवढंच्या तेवढं खराब व्हायचं ते दही, आणि इतर दिवसाला ते सगळं व्यवस्थित असायचं. ह्याच्यावर माझी मिसेस म्हणली, अहो जरा तुम्ही बघा हे का असं होतं आहे, आणि हे ह्याच दिवसांना का होतं आहे. बरोबर, पर्टिक्युलर ह्याच दिवसांना का होतं आहे हे जरा तुम्ही बघा जरा. म्हणून मग थोडीशी एक चुनचुन माझ्या डोक्यामध्ये आली की अरे आपण खरं ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. असं ते सुरू झालं. आणि अडचणी ह्या अशा येत होत्या की मगाशी सांगितल्याप्रमाणे की गाडी मध्यंतरी जळाली, त्याच्यानंतर दर आठवड्याला एक ना एक कुठली तरी गाडी 2 व्हीलर असू देत, 4 व्हीलर असू देत किंवा टेम्पो असू देत, आमचं काम हे काढायचीच. आता हे सुरू असताना घरामध्ये पण काय प्रॉब्लेम यायचे का तुम्हाला, म्हणजे मेडिकल इश्यू वगैरे असं? त्या अडचणीपेक्षा मला व्यवसायातल्या अडचणी फार मोठ्या वाटायला लागल्या होत्या. हे नैसर्गिक आहे, आपलं जे कार्य आहे किंवा आपण जे जगतोय ते नैसर्गिक आहे. अडचणी त्या येऊ शकतात, आपण असं गृहीत धरूया. पण व्यवसायामध्ये अशा अडचणी काय याव्यात? सगळं व्यवस्थित चालत असताना, सगळं व्यवस्थित करत असताना. असंही नाही की बाबा व्यवसायाला वेळ देत नाही आपण, आणि कोणाच्या तरी भरोशावर धंदा सोडला आहे आणि मग मी अडचणीत आलो आहे. हा एक वेगळा पार्ट राहू शकतो, पण हा पार्ट खूप महत्त्वाचा होता की मी कष्ट करतो, मी स्वतः तिथं राबतोय, मी दिवस रात्र कष्ट घेतोय, आणि तरीसुद्धा माझ्या वाट्याला हे अशा गोष्टी येतात. दूध खराब होणं म्हणजे काय सोपा विषय नाही आहे. आज ज्याच्यावर म्हणजे दुधावर माझा पूर्ण व्यवसाय डिपेंड आहे, आज तिथंच प्रॉब्लेम येतो मला. म्हणजे
म्हणजे काय म्हणू रॉ मटेरियललाच प्रॉब्लेम येतो आहे, तर मी पुढं दुसऱ्या दिवशी विकायचं काय? आणि बाकीचं काय तयार पण होत नाही ना. बाकीचं काहीच तयार होत नाही ना. म्हणजे त्याच्यावर माझी लस्सी अवलंबून होते, माझे दहीवडे अवलंबून होते, या सगळ्याच गोष्टी अशा. ज्यावेळेस तुम्हाला कळलं की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे, मग नंतर पुढे झालं काय? विषय असा झाला की मिसेसनी माझ्या डोक्यात जरा टाकलं की बाबा थोडंसं आपल्याला पाहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. तर असं सर पाहता पाहता संदीप सरांचा मला व्हिडिओ पाहायला मिळाला. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना ॲक्च्युली म्हणजे व्यक्ती पण असा निवडायचा होता मला की खरंच त्याला त्याच्यातलं ज्ञान आहे का नाही. आणि मला ते ज्ञान कधी दिसलं, ज्या दिवशी संदीप सरांचं जे म्हणजे त्यांचं जे मुलाखत झाली, व्हिडिओ मुलाखत झाली, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले, स्वतः ते किती प्रॉब्लेममध्ये होते आणि किती आत्मीयतेने त्यांनी ते सगळं संपादन केलं, म्हणजे घेतलं आत्मीयतेनं ते घेतलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातला एक विषय असा की त्यांनाही फसवणारी लोकं मिळाली. बरोबर. त्या म्हणजे ते जे काही कार्य करत होते त्याच्यामध्ये पण फसवणारी लोकं मिळाली. आणि त्याच्यावर तिथं न थांबता त्यांनी मात करून पुढं तो त्यांचा विषय त्यांनी मार्गी लावला. आणि आल्यानंतर मी ह्याच्यावर बऱ्याचशा कमेंट्स मी वाचल्या, त्याच्यातल्या बऱ्याचशा कमेंट्स ह्या चांगल्या पद्धतीच्या होत्या. अलग लक्षात, कारण की प्रत्येक घरात काही ना काहीतरी अडचण ही आहेच, फक्त लोकांना मार्ग मिळत नाही. माझ्यासारखा सामान्य व्यक्ती अक्षरशः म्हणजे आयुष्यातून निघून जातो तरीसुद्धा त्याला तो मार्ग सापडत नाही. अलग लक्षात. योगायोगाने तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मग मी मिसेसला दाखवलं की बाबा अशा अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे सर, असं असं म्हणजे त्यांचे स्वतःचे अनुभव अशा अशा आहेत. मी माझ्या 2-3 मित्रांनाही दाखवलं. मग ते म्हणले, मित्रही मला म्हणले की राहुल तू खरंच एवढ्या अडचणीतून चालला आहेस, आम्ही स्वतः बघतो आहे तुला, तू एवढे कष्ट घेऊनसुद्धा तुझ्या वाट्याला काहीच यश नाही आहे. तर मग तू एक काम कर म्हणले, तू सरांना एकदा भेट, अलग लक्षात त्यांच्याशी बोलणं करून घे, कसा मार्ग सांगतील. कारण की व्यक्ती मला म्हणजे मित्रांनी मला सांगितलं की व्यक्ती आम्हाला योग्य वाटतं आहे, सरळ पटकन बोलून मोकळे होणारी व्यक्ती आहे. त्यांच्या व्हिडिओमधनं ते जाणवत होतं त्या सगळ्या गोष्टी असं. तर तू त्यांच्याशी बोलून घे म्हणले आणि बघ काय मार्ग निघतोय का, कारण की कष्ट करून तुला मिळत नाही आहे. अलग लक्षात. पण नक्की अडचणी काय आहेत हे तुला तिथं गेल्यानंतर कळेल. अडचणच कारण की माहीत नव्हती ना. माहिती नव्हती ना. अडचणच जर माहीत नसेल तर मग तुम्ही सोल्युशन तरी काय काढणार मी त्याच्यावर सोल्युशन काय काढणार. मी फक्त माझा मार्ग म्हणजे सरळ मार्ग, म्हणजे एखादी गाडी रुळावर ठेवली आहे, मध्ये बंद पडली की तिला दुरुस्त करायची, परत चालू करायची. पण तिला असं म्हणजे यश हा प्रकार नाहीच. अशा पद्धतीची आमची गाडी चालू होती. आणि मग सरांशी ज्यावेळेस खूप म्हणजे विचार करून म्हणजे व्हिडिओ पाहिल्यानंतर मी 1-1.5 महिना घेतला आणि मी सरांशी बोललो, सरांना फोन केला. सरांनी सांगितलं, त्याच्यामध्ये मी सविस्तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ह्या पद्धती म्हणजे ह्या गोष्टी मला लागतात आहेत, त्या तुम्ही मला पाठवून द्या, त्याच्यानंतर मी सांगेन. मग सरांनी मला सांगितलेलं होतं की मला तुमच्या पूर्ण फॅमिलीचे फोटो पाहिजे, तुमच्या जागेचे फोटो पाहिजे, तुम्ही जिथं म्हणजे डेअरी उभी केली आहे त्या डेअरीचे फोटो पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला पाठवा, तुमचं म्हणजे कुलदैवत सांगा. ह्या अशा सगळ्या गोष्टी मला त्यांनी विचारून घेतल्या आणि त्या मला पाठवायला लावल्या. तर तेही मी महिन्यानंतर मी त्या पाठवल्या गेल्या, म्हणजे लगेच पाठवल्या नाही, कारण की धाडसच होत नव्हतं. ह्या क्षेत्रातच आपण नाही, कधी आपला विचारही नाही त्या गोष्टींबाबतीत विचारच नव्हता. तर मग मी फोटो पाठवले, म्हणजे मनावर पूर्ण हे करून 100% विश्वास नव्हता. नाहीच ना, कधीच मी त्याच्या आहारी गेलो नव्हतो. आणि आत्ताच्या जमान्यामध्ये अशा गोष्टी असतील म्हणून कधी वाटलं नाही. आणि मग मी ते फोटो पाठवले. फोटो पाठवल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी सांगितलं, अहो तुमच्या घरात तुमच्या पोरांनासुद्धा प्रॉब्लेम आहे आणि काय काय प्रॉब्लेम आहे ते मी तुम्हाला इथं बसून सांगतो. त्यावेळेस माझी सरांशी काही वैयक्तिक लेवलला काहीच चर्चा झालेली नव्हती. फक्त मी ज्यावेळेस कॉल झाला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं माझे जे प्रॉब्लेम आहेत आर्थिक बाबतीतले किंवा डेअरीच्या बाबतीतले, मी त्यांना प्रश्न केले होते. ते म्हणले मला फोटो पाठवा घरातल्यांचे वगैरे. तसे पाठवल्यानंतर सर म्हणले की मुलींना तुमच्या गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे,
आणि खरंच माझ्या मुलीला उजव्या गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर मिसेसलाही गुडघ्यांचा आणि कमरेचा प्रॉब्लेम आहे. आईलासुद्धा गुडघ्यांचा त्रास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मी स्वतःहून असं स्ट्रॉंग ज्याला समजत होतो तो सुद्धा व्याधी होता, म्हणजे त्यालाही त्रास होता. तर म्हणजे माझ्या मुलाचं सांगतो मी, तर त्याला कमरेचा त्रास आहे. आता हा कमरेचा त्रास फक्त एवन मलाच माहिती होता. मला असं वाटायचं की तो कुस्ती करताना की बाबा कुस्तीमध्ये लागलेला असेल किंवा इतर डाव करताना काय प्रॉब्लेम आलेला असेल म्हणून तो त्रास होतोय असं मला वाटलं. तात्पुरती दुखापत झाली. ती बरोबर सरांनी, त्याचा हात दुखत नव्हता, काही नव्हतं. सरांनी बरोबर जे दुखतंय तेच कसं काय सांगितलं ह्याच्यावर मी जास्त अचंबित झालो की बाबा त्याचं कंबर दुखतीये हे बरोबर सरांनी तिथं बसून सांगितलं. फक्त फोटो पाहून हे कसं काय घडू शकतं ना. हां, सांगितलं असतं सरांनी की बाबा की त्याचा हात दुखतोय, त्याचं डोकं दुखतंय, हे मी म्हणलं असतं हे काहीतरी बंडलबाजीचं काहीतरी. हां, पण त्यांनी बरोबर सांगितलं की त्याची बरोबर कंबर दुखते असं त्यांनी ते सांगितलं मला. अरे मग असं सांगितल्यानंतर मी म्हटलं आता सरांना भेटणं गरजेचं आहे, आपण त्यांना भेटूयात आणि विषय मांडूयात. बरं, मग तुमचा मुलगा काय कुस्ती वगैरे करतो का? त्याच्यामुळे त्याला काय दुखापत झाली का मागं? ॲक्च्युली दुखापत हा विषयच नव्हता की मी सातत्याने त्याच्या डोळ्यासमोरच असायचो, म्हणजे माझ्या नजरेसमोरच त्याला ठेवायचो आणि तरीसुद्धा त्याला इंजुरी होती आहे कमरेला. ह्यानी मी थोडंसं डगमगीत झालो. मग त्याच्यासाठी मी महिनाभर त्याचं कमरेला होणारे जे त्रास आहेत म्हणजे ज्या व्यायामापासून त्याला कमरेला त्रास होतील असं कुठलाच व्यायाम मी त्याला महिनाभर नाही दिला. पण तरीसुद्धा तो काय आजार जाईना त्याचा, म्हणजे तो त्रास कमी होईल. मग हा प्रॉब्लेम फक्त तुम्हालाच माहीत होता का? हा फक्त प्रॉब्लेम मला माहिती होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी दुसऱ्याला का सांगू शकत नव्हतो, इव्हन म्हणजे माझे जे मित्रमंडळी आहेत त्यांनाही जास्त सांगू शकत नव्हतो, कारण की ते मला विरोध करतील की बाबा तू जास्त त्रास देतोय मुलाला, असं ते मला सजेस्ट करतील की बाप किती वाईट आहे की मुलाला एवढा त्रास होत असताना सुद्धा कुस्ती करायला लावतोय, व्यायाम करायला लावतोय. ती उत्तरं मला नको आहेत ह्या हिशोबानं. त्याच्यानंतर माझ्या फॅमिलीला मी सांगितलं नाही की बाबा त्याला कमरेला त्रास होतोय म्हणून. हे फक्त मला आणि त्यालाच माहिती होतं आणि तोही कोणाशी बोलत नव्हता, शेअर करत नव्हता आणि मी कोणाशी शेअर करत नव्हतो. तर मला भीती काय होती की बाबा घरनं असं नको म्हणायला कोणी की बाबा त्याचं कुस्ती थांबवा, त्याला कुस्तीत पाठवू नका वगैरे, असं जर कोणी म्हणलं आणि निगेटिव्ह एनर्जी तयार झाली तर मग त्याच्यावर तो बॅड इफेक्ट नको, त्याच्या करिअरवर तो इफेक्ट. हां, आता मी पाहतोय कुस्ती क्षेत्रामध्ये मोठमोठे म्हणजे इंजुऱ्या होतात आहेत मुलांना आणि परत मुलं तयार होतात आहेत, परत कुस्ती खेळायला लागतात आहेत. आपला आजार थोडासा कमी लेवलचा असेल अशा हिशोबाने मी पुढं जात राहिलो. पण शेवटी काय झालं की बऱ्याच काळानंतरसुद्धा हा विषय तसाच राहिला. पण त्याचा मार्ग मला सरांनी डायरेक्ट तिकडनं सांगितलं की बाबा तुमच्या मुलाला त्रास आहे, त्याला नजर दोष लगेच होतो आहे, नजरेचा दोष होतो आहे त्याला, तुम्ही बघा लवकरात लवकर डिसिजन घ्या या गोष्टीवर. मग मला असं वाटलं की बाबा ज्या कार्यासाठी म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण तडफड करतो आहे आणि त्याच गोष्टीवर जर प्रॉब्लेम येत असतील तर नक्कीच आपल्याला तो मार्ग म्हणजे काढला पाहिजे आणि आपल्याला पुढं गेलं पाहिजे. मग सरांशी गाठभेट झाल्यानंतर सरांनी हार्डली एक 5 मिनिटच घेतले आमच्याकडनं आणि 5 मिनिट घेतल्यानंतर त्यांनी काय केलं मला माहीत नाही, पण तिसऱ्या दिवशी मुलगा मला म्हणला नाही की माझी कंबर दुखते म्हणून. नाहीतर तो रोज म्हणायचा का? तो रोज म्हणायचा, मला 8 वाजले की मला म्हणायचं की माझी कंबर दुखते. किती वर्षाचा? नाव काय तुमच्या मुलाचं? माझ्या मुलाचं नाव रायबा आहे आणि बऱ्यापैकी तो समाजामध्ये परिचित आहे, सगळ्यांना परिचित आहे, सगळ्यांशी व्यवस्थित बोलणं चालणं त्याचं असतं. आवर्जून लोक त्याला भेटतात, बोलतात त्याच्याशी. वय किती आहे आता तो 7 वर्षाचा झालेला आहे आता. असं मग सरांना भेटल्यानंतर मग त्यांनी तो प्रॉब्लेम सांगितला. सरांनी तो त्याचाच नाही पण सगळ्यांचाच प्रॉब्लेम ऑलवर सांगितलं मला. मग काय पुढं कशी काय प्रोसेस होत गेली? मग पुढं अशी प्रोसेस झाली, सरांनी बोलून घेतल्यानंतर त्यांनी त्या म्हणजे विधी म्हणजे त्यांच्या ज्या काही विधी आहेत त्या करून घेतल्या, त्यांच्या ऑफिसवर बोलून त्या करून घेतल्या
केल्यानंतर घरामध्ये थोडेसे प्रॉब्लेम सॉल्व व्हायला लागले. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला दोन तीन मंत्रही दिले आणि देवघरातली पूजा कशी करावी ती पद्धत सांगितली, जी आजवर आपण नॉर्मल पूजा करतो. आपल्याला असं वाटतं की आपण देवाच्या खूप जवळ गेलेलो आहोत, जे काही करतो आहे त्याच्यानुसार, पण देवाला जे हवं असतं ते तुमच्याकडनं होत नाही, म्हणजे तुम्ही तिथं पुरे पडत नाही, असा सरांचा एक आम्हाला म्हणजे सांगणं होतं. मग ती पद्धत आम्ही बदलली, देवघरातल्या पूजेची पद्धत बदलली. त्याच्यानंतर आम्हाला पितृदोष आहेत असंही सरांनी सांगितलं. मग सरांनी ते सांगितल्यानंतर मग त्याच्यावर मार्ग काय, तर त्याच्यावर मार्ग त्यांना भोग द्यायला सांगितला अमावस्येच्या दिवसाला संध्याकाळी 6 नंतर, आणि पौर्णिमेच्या दिवसाला तुमच्या कुलदैवतेला भोग द्यायचा आहे. तो कशा पद्धतीचा द्यायचा आहे, त्याच्यात काय काय ठेवायचं आहे, हे सगळं आम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर हनुमान चालीसा म्हणायला रामरक्षा स्तोत्र सांगितलं आम्हाला, की जी आत्ताची पिढी पूर्ण विसरत चाललेली आहे. पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी होत्या, आपल्या पिढीच्या त्या म्हणजे पुढच्या पिढीला दिल्या गेल्या नाही, आणि म्हणून आपण ते वंचित राहिलो, आणि आत्ता त्याचे त्रास आपण ही पिढी भोगतीच आहे. बऱ्याच जणांना अशा पद्धतीचे, म्हणजे मला जो अनुभव आलेला आहे ना, तो माझ्याबरोबर अजून कितीतरी लोकांना येत असेल, पण मार्ग भेटत नाही आहे. कुठं जायचं हे कळत नाही. आता सरांपाशी गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर महिनाभर व्यवस्थित चाललं माझं. 1 महिना माझं व्यवस्थित म्हणजे 4 फेब्रुवारीला आम्ही हे सगळं केल्यानंतर महिनाभर एकदम व्यवस्थित चाललं. महिन्यानंतर परत मला प्रॉब्लेम आला, तो पुढच्या अमावस्येला प्रॉब्लेम आला, म्हणजे 2 दिवस आधी, की अचानकच 40 किलो दही पूर्ण बाद झालं. ते कोणाला देऊ शकत नाही, त्याचं काही करू शकत नाही, अशी परिस्थिती होती. ते 40 किलो दही ते गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तोच, तिसऱ्या दिवशी तोच, चौथ्या दिवशी तोच, आणि 5व्या दिवशी तोच प्रॉब्लेम झाला. 5 दिवस दही पूर्ण वायाला गेलं आमचं. मग मला म्हणजे धाडस होत नव्हतं, पण मी सरांना फोन केला, सर असं प्रॉब्लेम होतो आहे, असं झाल्यानंतर सुद्धा आपण एवढं सगळं कार्य केलं आहे तरीसुद्धा प्रॉब्लेम. मग सरांनी मला सांगितलं, तुमच्या इथलं तुम्ही फोटो पाठवले होते, तर आता मला व्हिडिओ पाठवा, तुम्ही सगळे तिथल्या एरियाचा व्हिडिओ पाठवा. मग व्हिडिओ घेताना व्हिडिओ पूर्ण घेतला, दाखवला, सरांना पाठवला. सरांनी सांगितलं, अहो ते पिंपळाचं झाड आहे तुमच्या इथं, आणि तिथं मुंजाचा प्रभाव आहे. अच्छा. आणि तो मुंजा तुम्हाला त्रास देतोय सगळा, आणि मी बघतोय ना, म्हणजे आजवर तुम्ही म्हणजे कुणीही कधीही यावं, त्या पिंपळाच्या झाडाला इतके खिळे, इतके तिथे उतारे, लिंब, बऱ्याचशा गोष्टींच्या प्रक्रिया केलेल्या तिथं पडलेल्या असतात रोजच्या, आणि माझी वर्दळ, माझ्या फॅमिलीची वर्दळ त्याच रस्त्यावरनं असते. आता मी तर काय ते झाड काढू शकत नाही माझ्या धंद्यासाठी, किंवा त्या झाडाला दोष देऊ शकत नाही, पण अडचण मात्र तिथंच होती, हे मला तिथं पूर्णपणे जाणवलं. म्हणजे मी पूजाही करायचो, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर माझी पूजा असायची. मी त्या झाडाला पाणी घालायचो, सगळं साफसफाई करायचो, म्हणजे कुणी काही व्याधी केलेल्या असतील तर ते मी ते काढून टाकायचो, कारण की माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची लोक म्हणजे तिथं गिऱ्हाईकं येत असतात, त्या सगळ्या गोष्टी सगळं काढून टाकायचो, मी साफसफाई करायचो. पण कधी असं वाटलं नाही की मला त्याच्यापासून हा खूप मोठा त्रास आहे म्हणून. आलं का लक्षात? मग सरांनी सांगितलं तिथं मुंजाचा प्रॉब्लेम आहे तुमच्या इथं, आलं का लक्षात? मी सांगतोय तेवढं तुम्ही करा. तर सरांनी मला सांगितलं की तिथं जाऊन त्या मुंजाला तुमचा दह्याचा भोग दे, दह्याचा भोग दे, पाणी ठेव, ग्लासभर पाणी ठेवायचं रोज सकाळी, आणि त्याला सांग, माझं नाव सांग, माझा फोटो दाखव त्याला, की ह्या सरांचं वास्तव्य आमच्याबरोबर आहे, आम्ही त्यांच्या सानिध्यात आहोत. आलं का लक्षात? असं आम्ही तिथनं बोलणं केलं. तू आम्हाला काही त्रास देऊ नका, हा जो काही भोग देतोय त्याच्यावरच तू समाधान मान, त्याच्या पुढं जाऊन काय करू नका, तुला हा भोग दररोज दिला जाईल. अशा पद्धतीचं बोलणं आम्ही केल्यानंतर तो प्रॉब्लेम अचानकच स्टॉप झाला. त्याच्यानंतर आमचं दही काय खराब झालेलं नाही, काही प्रॉब्लेम आलेला नाही, आणि जे मुलांच्या बाबतीत घडायचं
की मुलाची कंबर वगैरे, ते तर तिसऱ्या दिवशीच त्यांनी सरांनी ज्या दिवशी चर्चा झाली त्याच्या तिसऱ्या दिवशीच सरांनी ते उखडून काढलं होतं. तर त्याला नजर दोषचा मोठा प्रॉब्लेम होता, घरातूनच कोणाची तरी नजर प्रॉब्लेम झालेला होता, माहीत नाही मला, मी त्याच्या आहारी नव्हतो. पण मग जसं प्रॉब्लेम सांगितला आहे सरांनी, बरोबर मर्मावरच हात टाकला आहे, म्हणजे तिथंच, इतर कुठंच प्रॉब्लेम नाही आहे त्याला, तिथंच त्यांनी हात टाकला आहे आणि तोही 3 दिवसामध्ये गायब होतो आहे. मग ह्याच्यावर माझा विश्वास बसणं गरजेचं आहे. म्हणजे बसलाच म्हणजे बसलाच तो, त्या दिवसाला बसलाच, म्हणजे तिसऱ्या दिवशी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. म्हणजे आज नाही, मी आत्ता कालच्या शनिवारची गोष्ट मी त्याला विचारलं, काय रे वेळा तुला आज कमरेला त्रास होतोय का रे? म्हणजे एप्रिलच्या ह्या आता 18-19ची गोष्ट, कालची परवाची गोष्ट. त्याला विचारलं मी, नाही पप्पा मला तर. आणि कुठं ज्यावेळेस तो सांगायचा ना मला 8-8:30च्या दरम्यान संध्याकाळी, मग त्याच वेळेला मी त्याला विचारलं, प्रॅक्टिस संपली आणि विचारलं मी त्याला, नाही म्हणा असं ते. बरं, आणि आता जी आर्थिक परिस्थिती आता कशी आहे? आता कसं झालं आहे माहिती आहे का, की आत्ता तर आम्हाला 2 महिने झालेत कंप्लीट, आणि त्याच्यामध्ये असं दिसून येतं आहे की बाबा जी वेळ यायची मागायची ते प्रमाण फार कमी झालेलं आहे. म्हणजे की एंडिंगला मला लोकांकडे पैसे मागायला लागायचे धंद्याच्या रोलिंगसाठी. तर ते ह्या मागच्या 1.5 महिन्यात तर काही दिसलं नाही मला, असा विषय झालेला आहे. म्हणजे जो एकदम मायनसमध्ये होता तो आता 0पर्यंत आलाय, प्लसमध्ये तर अजून गेला नाही पण 0पर्यंत तरी आलेला आहे. आणि सरांनी मला 3 महिन्याचा वेळ दिला आहे ना, अजून तर 3रा महिना सुरू व्हायचा आहे त्याच्यातला. त्याच्या आधीच तुम्हाला थोडेफार तो फरक दिसलेला आहे. माझं एकच मत होतं की मला, म्हणजे आत्ता एवढे मी जवळपास 17, 18, 19 वर्ष झाले मी व्यवसाय करतो आहे. म्हणजे आधी मी चितळे गोकुळचं दूध सप्लाय करायचो, जवळपास 700-800 लिटर मी दूध सप्लाय करायचो. त्याच्यानंतर मी ठरवलं होतं की मी माझं स्वतःचं काहीतरी ब्रँड काढून, म्हणून मी ते बंद करून मी स्वतःचा गोठा तयार करून मी दूध हे सप्लाय करून, नंतर मग काही वर्षानंतर मी गोठा बंद करून मी डेअरी स्वतःची टाकली आणि या डेअरीतून ह्या गोष्टी सुरुवात केल्या, ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या, स्वतःचा ब्रँड करायचा म्हणून. पण प्रत्येक वेळेस मला ह्या अडचणी होत्याच, त्रासदायक होत्याच. ते कुठं आत्ता मला थोडंसं समाधान करायचं आहे आणि ठीक आहे म्हणायचं मग, की मला माझं एवढंच मत होतं की बाबा लोकांपाशी जे हात पसरायला लागतात त्यांना, ते आता नको आहे मला. म्हणजे की हौसा तर सोडून द्या, पण देणी जी लोकांची देणी ती तर होऊ द्यात व्यवस्थित. लक्षात आलं का? हौसा तर आम्ही लांब हौसा तर मी माझ्या, म्हणजे मी कधी विचारच नाही केला. म्हणजे इव्हन माझ्या मुलांनी सुद्धा त्या गोष्टीचा कधी विचार नाही केला. म्हणजे सणसूद पण कधी साजरे झाले का नाही व्यवस्थित? सणसूद झाले म्हणजे निमित्त मात्र, म्हणजे देवाऱ्याच्या निवदापर्यंतचाच विषय असायचा. बाहेर उत्सव दाखवण्यासारखं आमच्याकडे असं विशेष काही कधी घडलं नाही आणि कधी हौसच राहिली नाही. म्हणजे जिथं आर्थिक बाबतीतच आपण कमजोर आहोत तिथं हौसा मौजा कुठल्या गोष्टीच्या करणार आपण? जे ताटावर आपण खाणार आहे तेच देवाला देणार आहे, असं तो निवदाचा भाग असायचा. तो आम्ही दरवेळेस म्हणजे काही उत्सव असेल, कार्य असेल त्यावेळेस तेवढं फक्त करायचो व्यवस्थित. मग ते कळलं का ते मुंज तिकडं कोण होतं, काय होतं, किंवा कोणी तिथे ते ठेवलं होतं का ते? असं मला त्याचं नाव नाही सांगितलं, पण ते जसं ते बंद झालं मी असा विचार केला की बाबा भोग देऊनच जर तो समाधानी होत असेल तर जाऊ देत ना. आपल्याकडे एवढं आपण जे आता व्यवसाय करतोय, एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय, त्याच्यातून थोडासा भोग द्यायला काय हरकत आहे, असं मी समजून तो विषय काय जास्त मार्गे म्हणजे पुढं हे केला नाही सरांना. आणि सरांनी मला त्याविषयी सांगितलं, फक्त मला अडचणी सांगितल्या. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की बाबा की जीवन जगत असताना तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात ना, सातत्याने जे प्रॉब्लेम येतात ना, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हाला वरद हस्त कोणाचं तरी पाहिजे, लक्षात घ्या. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा. म्हणजे काय की बाबा प्रत्येक क्षेत्राचे गुरु ठरलेले आहेत, लक्षात घ्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु ठरलेले आहेत. म्हणजे आपण शाळेमध्ये जातो तर ते गुरु वेगळे असतात, लक्षात आलं काय? एखादं आता माझ्या मुलाचं क्रीडा क्षेत्र आहे, तिथं माझे मुलाचे गुरु वेगळे आहेत, त्या क्षेत्रासाठी सांगणार आहे. मग ह्या क्षेत्रासाठी सुद्धा गुरु आहेत, फक्त आपण मानलं पाहिजे ना, आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि ह्याच्यात होतेच की पहिले आपल्या पूर्वजांना. हां, आणि मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, मी याच्या आहारी नव्हतो, मी कधीच असा मार्ग निवडला नव्हता.
पण तो मार्ग निवडल्यानंतर ह्या माझ्या जीवनात म्हणजे बदल घडत गेलेत आत्ता ह्या काही महिने. आत्ता ह्या पिढीला तर ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही हे तुम्ही पण मानता, तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? मी आपल्या प्रेक्षकांना हेच सांगू शकतो की तुम्ही हे बघा, तुम्ही ज्या काही गोष्टी करताय, जीवनावश्यक ज्या गोष्टी तुम्ही आपल्या परिवाराला सुख देण्याचा प्रयत्न करताय, तर प्रयत्न करत असताना तुम्हाला जर कुठल्या या अशा अडचणी येत असतील ना, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. समाजामध्ये भरपूर पर्याय आहेत चांगल्या पद्धतीचे, फक्त योग्य माणूस निवडणं गरजेचं आहे. तो योग्य माणूस तुम्ही निवडा आणि थोडासा वेळ द्या त्या गोष्टीसाठी. त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींना वेळ द्या, दुर्लक्ष करू नका. म्हणजे बरेचसे संसार व्यवस्थित राहतील. म्हणजे असंच नाही, ते अजून एक आठवलं मला क्षणात की पौर्णिमा अमावस्येला आमच्या घरात नकळत वादावाद व्हायची, भांडण म्हणजे माझी स्वतःची चिडचिड व्हायची, फार फार चिडचिड व्हायची त्याच दिवशी. हो, त्याच दिवशी. म्हणजे इतर दिवस मिसेस म्हणायची आज अमावस्या आहे, काहीतरी होणार वेगळं वातावरण तयार होणार आहे. म्हणजे हे सत्य बरं का. तर अशा गोष्टी होत होत्या, फक्त कळायला मार्ग नव्हता. तर प्रेक्षकांना मी एवढंच सांगेल की अशा जर काही गोष्टी घडत असतील तुमच्याकडं, तर थोडासा मार्ग बदला. थोडासा मार्ग बदलला म्हणजे काय होत नाही. आणि आपण दुसऱ्याचं थोडी वाईट करतो, आपण आपलंच चांगलं करतो. आणि विश्वास ठेवून करा. विश्वास न ठेवता जर तुम्ही केलं ना, ते कार्य सिद्धीत जात नाही. म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे माझ्या देवाची पूजा करत असताना माझ्यावर एवढ्या देवाने प्रसंग टाकले, एवढ्या अडचणी टाकल्या, तरीसुद्धा मला कुठं थांबवलं नाही देवाने. माझ्या कष्टाला कुठं थांबवलं नाही. म्हणून मी आजवर इथं टिकलेलो, तुमच्यासमोर बसलो आहे आणि दिसतोय मी व्यवस्थित. नाहीतर मग अवघड झालं असतं. मी जर तेवढ्या गोष्टी धरून वेगळा मार्ग अवलंबला असता किंवा धंदा सोडला असता, सगळ्या गोष्टी करत बसलो असतो, तर मग मी आत्ता तुमच्यासमोर नसतो. म्हणजे कष्ट पण माणसाला पाहिजे आणि हा मार्ग थोडाफार पाहिजेनच. हा मार्ग पाहिजेनच. हा आपल्या पिढीजात मार्ग आहे. आलं का लक्षात? हे आपल्या लोकांनी आत्ता ह्या काळामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा म्हणजे लोकांनी प्रयत्न केलेला आहे. आणि अडचणी येतात. आता फार तर माणसाचं आयुष्य काय राहिले, 50, 60, 70 वर्ष. बरोबर. त्याच्यातले 22-23 वर्ष मुलाचे खेळण्या बागडण्यातच जात असतात. पुढचे 10-15 वर्ष काय आहे ते संसारात जातात. त्याच्यात त्याला तो त्रास दिसतो. त्याच्या आधी मुलाला काही त्रास, काही हा प्रकारच माहिती नसतो, दिसत नाही, जाणवत नाही. आणि मग पुढच्या त्याच्या त्या फॅमिलीच्या ह्याच्यामध्ये तो कधी निघून जातो, आयुष्य सोडून जातो, ते त्याला कळत नाही. आणि तो त्रास आयुष्यभर तो तसाच राहतो. आता हा जो त्रास आहे, हा आम्हाला असं कळतंय की बाबा आमच्या मागच्या पिढीलाही तसाच त्रास होता. अच्छा. फक्त आता आमच्या मुलांना होऊ नयेत, प्रॉब्लेम येऊ नयेत, म्हणून मी स्वतःहून हा मार्ग निवडला. आणि यशही भेटलं. त्याच्यामध्ये यशही भेटलं. असं. बरं.